हे सगळं काम चालू असताना राजकीय प्रवास किंवा राजकीय पक्ष प्रवेश तुमचे कसे होते? 2000 किंवा 2013ला आम्ही एका ऍक्सिडेंटली केसमध्ये मनसेमध्ये गेलो. आमच्यावर अन्याय होत होता. तो तिकडचे राजसाहेब ठाकरे पक्षप्रमुख त्यांनी आम्हाला त्या गोष्टीला न्याय दिला आणि आम्ही मनसेमध्ये प्रवेश करून काम चालू केलं. अच्छा, म्हणजे त्यावेळेला तुम्ही तुमचा जो पक्ष प्रवेश होता किंवा राजकीय सुरुवात होती एखाद्या पक्षामार्फत ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं होते. 4 वर्ष मी पक्षात सातत्याने काम केलं. न्याय लॉटरी युनियनचं काम केलं. महाराष्ट्राचा मी उपाध्यक्ष म्हणून काम केलं. लॉटरी विक्रेत्यांच्या अन्यायाला न्याय फोडण्यासाठी मी सातत्याने काम केलं. पण 1 जुलै 2017ला जेव्हा केंद्राकडून जीएसटी हा लागू झाला, एकदम अन्यायकारक जीएसटी लागू झाला लॉटरी विक्रेत्यांवर, तो आम्हाला मान्य नव्हता. हा पक्ष मोदीजींना प्रेरित होऊन केंद्रात आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विकास कामांना प्रेरित होऊन मी तेव्हा विकास कामांचा ध्येय साधण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. अच्छा, ओके, क्या बात आहे. आणि 2017 ते आतापर्यंतचा भारतीय जनता पक्षासोबतचा तुमचा प्रवास कसा होता? 2017 ते 2021 मी भाजपा लॉटरी विक्रेता युनियनचं कार्याध्यक्षपदी खूप चांगलं काम केलं. पण 2021 नंतर आमचे मित्र आहेत दिवंगत वरी विधानसभेचे अध्यक्ष होते दीपक पाटील साहेब, त्यांच्या मार्फत मी 2021ला बेसिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बेसिकमध्ये मी माजी आमदार सुनीलजी राणे यांच्या मार्फत पक्ष प्रवेश केला.